नमस्कार, बहुत स्वागत है आपका सी न्यूज भारत पर। मैं हूं आपके साथ इशिता तिवारी। खबरों का सिलसिला लगातार जारी है सी न्यूज भारत पर। इस बीच रुख करेंगे संभाजीनगर का। खबर छत्रपति संभाजीनगर से है, जहां भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती पर उत्साह देखने को मिला। महाराष्ट्र सरकार के मंत्री अतुल सावे, सांसद संदीपान भुमरे, सांसद भागवत कराड और महापौर समीर राजुरकर सहित कई गणमान्य व्यक्तियों ने बडकल गेट स्थित सार्वजनिक भीम उत्सव में शिरकत की। इन सभी नेताओं ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें अभिवादन किया और सभी भीम सैनिकों को जयंती की शुभकामनाएं दी। कार्यक्रम में वक्ताओं ने डॉक्टर अम्बेडकर के संघर्षों और उनकी विचारधाराओं पर प्रकाश डाला और राष्ट्र एकता का संदेश दिया। 135वीं जयंती है। 135वीं जयंती के वक्त मैं सभी देशवासियों को और सभी भीम सैनिकों को मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं देता हूं। इतना ही नहीं तो मैं बताना चाहता हूं, हमारा घटना के शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी है और उन्होंने जो घटना लिखी है वो घटना पूरे जग में लोकशाही यानी डेमोक्रेसी जो बड़ी है इसकी घटना है। और ये घटना को सामने रखते हुए हमारा भारत देश एक विकसित राष्ट्र बनने जा रहा है। तो इन घटने में जो कुछ है वो घटना का पालन करते हुए हमें सभी आगे बढ़ाना है। मैं इस अवसर पर सभी को हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त मी आपल्या सर्वांना समाज बांधवांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना मी विनंती करतो की आज देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक उत्सवात पार पडते। आपल्या जिल्ह्यात सुद्धा उत्सवात जयंती पार पाडावी, सगळ्या समाज बांधवांनी यामध्ये सामील होऊन अगदी उत्सवात जयंती पार पाडावी। आणि आज आपण या ठिकाणी जे उभा आहे तिथं या पुतळ्याच्या स्मारकाचं जे काही काम आहे हे काम एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस मागणी केली होती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी, मला आठवतं एकनाथ शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपये या स्मारकासाठी दिले आणि त्यावेळेस नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीच नाही तर अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला त्या स्मारकाला सुद्धा निधी दिला आणि विशेष म्हणजे आपल्या संभाजीराजांच्या स्मारकासाठी दिला। मला एक सांगायचं की एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तुमच्या अण्णाभाऊ साठेंचा असेल आणि छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याचा असेल, या पुतळ्याला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस निधी दिला आणि त्याचं काम आज चालू आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जगभरामध्ये साजरी होते आणि त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये पण रात्रीपासून उत्साहात संपूर्ण शहरामध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात 135वी जयंती साजरी होते। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्य होतं आणि त्यामुळे अतिशय या शहराला महत्त्व आहे। आज आपण बघितलं असेल सकाळपासून टीव्हीवर तर लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, टोकियोमध्ये अशा अनेक जगामध्ये, सगळीकडे रशियामध्ये अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते। आणि मला नक्कीच आनंद आहे की जे संविधान आपल्याला आदरणीय डॉक्टर साहेबांनी दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगायचा हक्क जो त्या संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आज भारतीय नागरिक या संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलंय त्याच्यामुळे सगळे आज सुरक्षित आहेत आणि आपल्या हक्काचं जे काय पाहिजे ते आपण घेऊ शकतो। त्यामुळे आज त्यांना मी अभिवादन करतो आणि सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद।
सर एक हिंदी में दे दो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, आज तुम्ही जे अभिवादन केले, काय म्हणतात? डॉक्टर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 135वी जयंतीनिमित्त मी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्व नागरिकांना त्याच्या शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नागसेनवन आणि या छत्रपती संभाजीनगर शहराच्या मातीला त्यांचा पदस्पर्श झालेला असल्यामुळं या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरतीच आम्ही सगळेजण चालतोय, त्यांच्या विचाराचे आम्ही पाईक आहेत. मी या 135व्या जयंतीनिमित्त सगळ्या शहरवासियांना मी त्यांना मनापासून शुभेच्छा. पण नवतरुणांना तुमचा काय संदेश असेल जयंतीनिमित्त? जयंतीनिमित्त नवतरुणांना माझा संदेश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली सर्व पुस्तकं, त्यांची अथांग मोठी ग्रंथसंपदा, याचं आपण वाचन केलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण स्वतःच्या अंगीकारले पाहिजे, असं माझं मत आहे. सर, सुरक्षेचा दृष्टिकोन म्हणून आज फायर ब्रिगेडच्या अशी कशी सुविधा राहणार आहे शहरामध्ये? मोबाईल टॉयलेट 5 ठिकाणी राहणार आहेत. बडकल गेट, क्रांती चौक, पैठण गेट मध्ये सिटी चौक आणि त्याचबरोबर फायरच्या गाड्या पण 3 ठिकाणी राहणार. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन जयंती आहे. एक उत्साहाचं वातावरण आहे. त्या निमित्तानं समस्त सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर अभिवादन करतात. आम्ही अभिवादन केलेलं आहे. आता आजच्या जयंतीच्या निमित्ताने हाच संकल्प केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान, हे संविधान मला वाटतं जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे. परंतु आज या संविधानाचे लचके तोडण्याचा प्रयत्न काही मंडळी करू पाहतात आणि या लचके तोडणाऱ्यांना ची मुकाबला करण्यासाठी एक संविधानाचाच आधार घेऊन आम जनतेचे हात बळकट होण्याचा संकल्प या निमित्तानं सगळ्यांनी करावा. आम्ही तरी तो करतोच. मोठा हाच संकल्प आज जयंतीच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे. वाटतं हे आता वेगवेगळे लोक बोलतात आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करण्याचा एक फॅशन झाली, असा शब्द वापरणार नाही मी. परंतु मला असं वाटतं आता SIT चौकशी चालू आहे, CID आहे, ED आहे, सगळे लोक असताना असा इन्काउंटर कसा काय होईल? वाटतं जगाचे डोळे, भारताचे डोळे, महाराष्ट्राचे डोळे इकडे लागलेले असताना ती जबाबदारी आता पोलिसांची आहे. त्याच्यावर मला असं वाटतं आपण फार आरोप करण्यात वेळ घालवण्यात अर्थाने आपण सगळे जे काही त्याच्यावर गुन्हे आहे, आरोप आहे, तक्रारी आहे, त्याचं पूर्णपणे मला वाटतं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सगळी केली पाहिजे, ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी. खरं आहे, अशा पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात IPS दर्जाचा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने हे बाबा वगैरे भोंदू अशा पद्धतीने, ठीक आहे आता भोंदू आता उघड झालं म्हणून भोंदू, परंतु ऑलरेडी सुद्धा अशा पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी अशा याच्यात जाण्याची आवश्यकता नसते. शासकीय काय कोणीच जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. प्रतिभा चाकणकर आहेत, त्यांनी त्यांनी अशी म्हटलं की जे माझे खाते आहेत ते बनावट आहेत आणि सह्या सुद्धा बनावट आहेत, आम्हाला कोणती नोटीस आली नाही. मला असं वाटतं आता कोणताही ज्याच्यावर आरोप आहे ते लोक, मी आरोपी नाही असं सांगत असतो. आरोपाची शहानिशा पूर्ण पद्धतीनं चौकशी झाल्याच्या याच्याविषयी कोणी बोलू शकत नाही. परंतु माझ्या खात्यावर 2-2, 5-5, 10-10 कोटी रुपये जमा होतात आणि मी झोपलेलो असतो का, हा एक प्रश्न आहेच ना. माझे पेपर्स कोण घेतं, कोणासाठी, आपण कशासाठी देतो, ही बघण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे असं म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही असं मला तरी वाटतं. रोहित पवारांचं एक ट्विट होतं की या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतला एक मोठा पक्ष सत्तेतल्याच एका पक्षाची शिकार करणार आहे. तर खरंच असं महायुतीत चाललं? तसं चालू आहे. भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं अजितदादाचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो यांची शिकार करण्यासाठी टपलेला आहे. म्हणजे ते एकदा सुधाकर सावध टप्प्यात आलं की त्याची शिकार केली जाते. मला वाटतं टप्प्यात येण्यासाठी असं
ट्रिगरवर हात देऊन भारतीय जनता पार्टी बसलेली एवढं तर नाही. आता मुंबईमध्ये एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान तर त्यांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झालेला आहे. कुठेतरी कशात? ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे पुन्हा एकदा गृहमंत्रालयात कुठेतरी अपयश समोर आलेलं आहे. काय सांगायला? सगळ्याच गोष्टीला पण गृह मंत्रालयाला बोलायचं. मला वाटतं आता ड्रग्स वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचं हा प्रश्न झालेला आहे. मेडिकलच्या बंद झाल्यात, कित्येक कंपन्या ड्रग्ज बनवतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु अशा ड्रग्ज विक्रेते किंवा घेणारे यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. दादा, जे न्याय महाराज याच्यासाठी सनातन धर्माच्या रक्षणासाठी आता गरज नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो. संविधान हे मोठं शस्त्र आपल्याला दिले असताना अशी शस्त्र कोणतीही बाळगण्याची आवश्यकता नाही. जैन मुनी कसं सांगतात, जैन मुनी तर फार शांततेचा मुंगी सुद्धा पायाखाली येऊ देत नाही. ते जर अशा पद्धतीनं प्रचार करत असेल तर मला असं वाटतं जैन मुनी आहेत का हे तपासलं पाहिजे. रोहित पवार यांनी नितीन गडकरींना एक सल्ला दिलाय की BSR कंपनीची कंपनीच्या विमानांनी प्रवास टाळावा असं. रोहित पवार आता बऱ्याच जणांना सल्ले देतात. ते मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. शहरात देखील काय बंदोबस्त आपल्या वतीने शहरात भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व शहरातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. भीम जयंतीच्या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या 15 दिवसापासून शहर पोलीस करत आहे आणि शांतता कमिटी समिती कमिटीचे मीटिंग्स हे सगळं नियोजन पोलीस झालेलं होतं आणि काल 2 ते 3 दिवसापासून जल्लोष शहरात सुरू झालेला आहे आणि विशेषतः काल रात्रीपासून योग्य तो बंदोबस्त आपण शहरात लावलेला होता. माझे सर्व सहकारी अधिकारी DCP, ACP, PIs आणि होमगार्ड, SRPF सर्व रस्त्यावरती काल रात्रीपासून आहेत आणि जे काही कार्यक्रम आहेत, मिरवणुकीचे कार्यक्रम आहेत, वंदनेचे कार्यक्रम आहेत आणि जे काही सार्वजनिक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी योग्य ते नियोजन केलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांशी, सर्व नेत्यांशी आम्ही सर्व नियोजन करून आहोत आणि आजची जयंती ही अतिशय उत्साहात, आनंदात आणि सगळ्या नागरिकांना एकत्र येऊन सहभागी होऊन बाबासाहेबांनी जे आदर्श आपल्या सर्वांना घालून दिलेले आहेत त्या आदर्शावरती आपण चालून साजरे करत आहोत. डीजेला बंदी घातलेली आहे. डीजे लावणार नाही, काय कारण? डीजेला असं नाही आहे. आपण कारण की शहरामध्ये आतापर्यंत जे काही आपले सण साजरे झालेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये, त्याच्यामध्ये आपण 2 टॉप स्पीकर्स आणि 2 बेस्ट स्पीकर्स याची आपण परवानगी दिलेली आहे आणि कारण की काही मॉडिफाईड झालेली वाहनं ज्याला मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणेच बंदी आहे, त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाचे पण आदेश आहेत. त्याच्याप्रमाणे जे काही डेसिबल मीटर्सच्या मर्यादेमध्ये राहून त्यांना लाऊडस्पीकरचा परवाना आपण दिलेला आहे आणि मला असं वाटतं की जवळपास सगळ्यांनीच त्याचं पालन करायचं ठरवलेलं आहे. शांतता कमिटीमध्ये देखील त्याबद्दल सविस्तर चर्चा झाली होती आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांनी बघा महत्त्वाचं म्हणजे कसं की राज्यघटना आणि राज्यघटनेमधून नियम तयार झालेले सगळे कायदे आणि नियम याचं सगळ्यांचं पालन आपण सगळेजण निश्चितच करणार आहोत याची मला खात्री आहे. नेहमी शांतता समितीची बैठक होती, या बैठकीत निर्णय घेतला जातो की माध्यमांनी वाजवलं जाणार नाही आणि त्याची अंमलबजावणी कारवाई सुद्धा होत नाही. कारवाई केली जाणार. शांतता समिती बैठकीत सगळे निर्णय घेतले जातो, याच्यामध्ये ज्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नाही. एक लक्षात घ्यावं, वर्षभरामध्ये आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की गणपती उत्सव देखील डीजे मुक्त झालेला आहे, शिवजयंती झालेली आहे किंवा इतर देखील सण झालेले आहेत ते गेल्या वर्षभराचे डीजे मुक्त झालेले आहेत आणि लग्न बघा आपलं शहर बदलत आहे, आपल्या शहरामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट येत आहे, लोक देखील त्याचे विचार बदलत आहेत. त्याशिवाय इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्याचं नियोजन करून ते समाज उपयोगी असे कार्यक्रम घडवून आणून ते योग्य प्रकारे कार्यक्रम करत आहेत आणि आपण असं म्हणू शकत नाही की डीजेवरती आपण कारवाई करत नाही. तुम्ही बघाल वर्षभरामध्ये डीजेचा वापर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांचे कुटुंबाचे लोक परवाच्या दिवशी जी आपण ते नाही ती घटना व्हेरीफाय केली. ज्यांनी हा विषय मांडलेला होता त्यांनी आमची माफी देखील मागितलेली आहे आणि त्या प्रकारे त्यांनी सोशल मीडियाला पोस्ट पण केलेला आहे. अशी चुकीची बातमी आहे ती. अशा प्रकारे कोणावरती आपण गुन्हे लहान मुलांवर केलेले नाही. जे मंडळ होते जिने डीजेचा वापर केलेला होता मागच्या वर्षी तर त्यांच्या पालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. जे मंडळ आहेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न आहे. चोरीच्या घटना ज्या आहेत या गर्दीमध्ये वाढल्या. छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।